नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. परवा एका पर्सनल गायडन्समध्ये एका सद्गृहस्थांनी मला विचारलं, की सर मी देवाची रोज पूजा करतो, नित्यसेवा जी काही असते ती करतो, मंत्र म्हणतो, श्लोक म्हणतो, आरती करतो, नैवेद्य दाखवतो आणि जे काही पाठ आहेत त्यांचे ते रोजच्या रोज ते करतात. परंतु त्यांच्या मनात एक भीती अशी येत राहते. त्यांना सतत एक भीती वाटते, की हे जे काही नित्यसेवा करतायत, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहतायत का? किंवा ते जे मंत्रजाप करतायत, जे काही विधिविधान करतायत, त्याच्यामध्ये काही कमी राहते का? आणि त्यांची ती सेवा देवापर्यंत पोहोचतेय का नाही? त्यांना त्याचं फळ मिळेल, की काही त्रुटी राहिल्यामुळे, काही दोषांमुळे त्यांना त्याचं पाप लागेल? अशा प्रकारचा प्रश्न त्या सद्गृहस्थांनी मला विचारला आणि मग मला असं वाटलं, की हाच प्रश्न अनेक जणांच्या मनात असू शकतो, नाही का? अगदी कॉमन प्रश्न आहे. तर मला असं वाटलं, की एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून त्यावर आपण चर्चा करावी. आणि आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं प्रयोजनच हे आहे, की आपल्या सगळ्यांना याबद्दलची माहिती व्हावी. तर विषयाला सुरुवात करताना सगळ्यात महत्वाचं हे आहे, की जेव्हा तुम्ही पूजा अर्चना करता, देवाची सेवा करता, तेव्हा तुमचा भाव काय आहे हे सगळ्यात महत्वाचं. तुमचं इंटेन्शन काय आहे? जर तुम्ही फक्त भक्तिभाव आणि समर्पण या उद्देशानेच देवाची सेवा करत असाल, नित्य पूजा करत असाल, आरती करत असाल, नैवेद्य दाखवत असाल, तर कुठल्याही विधिविधानाची गरज नाही. फक्त तुमचा भाव महत्वाचा. अहो, शबरीची उष्टी बोरं प्रभू श्रीरामांनी खाल्ली, अजून काय हवंय, नाही का? तर तुमचा भाव काय आहे, तुमचे इंटेन्शन काय आहे, ते सगळ्यात महत्वाचं. आणि तुमचा भाव जर फक्त समर्पण असेल, भक्ती असेल, तर कुठल्याही विधिविधानाची गरज नाही, कुठल्याही दोषांची चिंता करायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही फक्त समर्पण करा, दॅट्स इट. पण जर तुमचं इंटेन्शन एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी असेल, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा तुमचं एखादं गोल साध्य करण्यासाठी जर तुम्ही एखादी पूजा करत असाल किंवा सेवा करत असाल, तर मात्र संपूर्ण विधिविधान करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा त्याचं अपेक्षित फळ त्या व्यक्तीला मिळत नाही. इथे अजून एक गोष्ट अशी लक्षात आपण घेतली पाहिजे, की आपण सर्वसामान्य माणसं आहोत, नाही का? तर आपल्याकडून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणं किंवा विधिविधानाने होणं अपेक्षित नाहीये खरं तर, कारण आपल्याला तेवढी माहिती नसते. आपली शास्त्र ही प्रचंड पुराणातली आहेत, म्हणजे जुनी आहेत, आणि आपल्याकडे येईपर्यंत त्यातला अर्धा भाग मला वाटतं हा सध्याला गायब झालाय, म्हणजे नाहीच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्यांनी या विषयांचा, कर्मकांडाचा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केलेला आहे, केवळ त्यांनाच याविषयी संपूर्ण माहिती असू शकते. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना याची पूर्ण माहिती असणं अपेक्षित नाहीये खरं तर. मग काय? मग पुढे काय? तर आपल्या शास्त्रांमध्ये जसे काही विधिविधानं सांगितली जातात किंवा काही उपदेश केले जातात, काही गोष्टींची काळजी घ्यायला आपल्याला सांगितलं जातं, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टींवर, प्रत्येक प्रश्नावर उपायही आपल्या शास्त्रांनी सांगितलेले आहेत. ही अतिशय एक चांगली गोष्ट आहे. तर काही मंत्र असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, की ज्याच्यामुळे पूजेतला कुठलाही दोष जर राहिलेला असेल, विधिविधान अपूर्ण राहिलं असेल, मंत्र अपूर्ण राहिले असतील, तर ते श्लोक म्हटल्यामुळे, ते मंत्र म्हटल्यामुळे ते सर्व दोष नाहीसे होतात आणि संपूर्ण पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. याच्यामध्ये एक मुख्य दोष निवारण मंत्र आहे, तो मी तुम्हाला आता सांगतो. हा मंत्र आहे, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत पूजितम मया देव परिपूर्ण तदस्तु मे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण मंत्र लिहून दिलेला आहे अर्थासहित, त्याच्यामुळे आता अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समधनं कॉपी करून तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवू शकता. तर हा जो मंत्र आहे हे आपलं
नित्यपूजा, नित्यसेवा झाल्यानंतर किंवा कुठलीही विशिष्ट पूजा तुम्ही जर करत असाल तर ती संपूर्ण झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे. याचा अर्थ काय तर मंत्रहीनम क्रियाहीनम म्हणजे काही मंत्र अपूर्ण राहिले असतील किंवा क्रियाहीनम काही क्रिया काही विधिविधान माझ्याकडनं अपूर्ण राहिलं असेल. भक्तिहीनम माझी भक्ती जर अपूर्ण राहिली असेल, माझ्या भक्तीमध्ये काही त्रुटी असेल. सुरेश्वर तर हे परमेश्वरा, हे देवाधिदेवा. यत पूजितम मया देव म्हणजे जी काही पूजा माझ्याकडनं घडलीये परिपूर्ण तदस्तु मे, ती तू परिपूर्ण मानून घे आणि दोषमुक्त मानून घे. हा पहिला श्लोक आहे. हा मुख्य दोष निवारण मंत्र म्हणून म्हटला जातो. आता दुसरा एक श्लोक आहे तो असा आहे की आवाहनम न जानामी विसर्जनम पूजांचैव न जानामी क्षमस्व परमेश्वर. याला क्षमा प्रार्थना मंत्र असं म्हटलं जातं. मंत्र मी पुन्हा सांगतो. आवाहनम न जानामी विसर्जनम पूजाचैव न जानामी क्षमस्व परमेश्वर. म्हणजे काय तर आवाहनम न जानामी, हे परमेश्वरा मला देवाचं आवाहन कसं करतात ते माहित नाही. न जानामी विसर्जनम, पूजा विसर्जन कशी करतात, विसर्जित कशी करतात तेही मला माहित नाही. पूजांचैव न जानामी, खरं तर पूजा कशी करतात हेच मला माहित नाही. तर क्षमस्व परमेश्वर, म्हणून परमेश्वरा मला तू क्षमा कर, माझ्या त्रुटींना माझ्या दोषांना तू क्षमा कर आणि त्या पूजेचं जे काही परिपूर्ण फळ असेल ते मला प्राप्त होऊ दे. तर असे हे 2 श्लोक आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिले, ते तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. तर तुमची जी नित्य पूजा आहे, नित्य सेवा आहे, जे काही तुमची पूजा अर्चना आहे, आरती म्हणणं आहे, ते सगळं झाल्यानंतर हे 2 श्लोक तुम्हाला म्हणायचे आहेत. आणि याच्यामुळे जे काही दोष राहिले असतील, मंत्र दोष म्हणा किंवा काही क्रिया दोष म्हणा किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तुमच्या विधिविधानामध्ये, तर त्या सगळ्या दोषातून मुक्त होण्यासाठी हे 2 मंत्र, हे 2 श्लोक म्हटले जातात. याच्या पुढे जर हे 2 मंत्र म्हणणं तुम्हाला शक्य होत नसेल तर आपल्या शास्त्रामध्ये एक मंत्र असं सांगितलेला आहे की जो सर्व प्रकारच्या दोषांमधून आपल्याला मुक्ती देतो आणि तो म्हणजे अच्युत देवाच्या नामस्मरणाचा मंत्र. आता अच्युत देव म्हणजे कोण तर अच्युत हे विष्णुदेवाचंच अजून एक रूप आहे किंवा अजून एक नाम आहे. तर अच्युत देवाच्या केवळ नामस्मरणाने सर्व दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. मंत्र असा आहे. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वंदे तम अच्युतम. याचा अर्थ असा आहे की यस्य स्मृत्या, ज्याच्या केवळ स्मरणाने, च नामोक्त्या किंवा केवळ नामस्मरणाने, नाव उच्चारल्याने, तपो यज्ञ क्रियादिषु म्हणजे जप तप यज्ञ पूजा धार्मिक विधी इत्यादी सर्व कामांमध्ये न्यूनम संपूर्णता म्हणजे आलेली कमतरता संपूर्ण होते, ताबडतोब पूर्णत्वास जाते. सद्य वंदे तम अच्युतम, अशा त्या अच्युत देवाला म्हणजेच भगवान विष्णूला मी नमस्कार करतो. तर हा मंत्र म्हटल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्तता होते असं म्हटलं गेलं आहे. तर जर तुम्ही नित्य पूजा करत असाल, देवाची सेवा करत असाल, पूजा अर्चना करत असाल, नैवेद्य दाखवत असाल किंवा कुठलेही धार्मिक कर्म धार्मिक विधी करत असाल, तर ते संपूर्ण झाल्यानंतर मी आधी सांगितलेले 2 मंत्र एकामागून एक तुम्ही म्हणू शकता किंवा 2 मंत्र तुम्हाला म्हणणं होत नसेल तर अच्युत देवाचा जो मंत्र मी सांगितलाय त्याचं उच्चारण तुम्हाला करायचंय आणि ते फक्त एकदा उच्चारण केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती होते. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ अजून तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.